हाय हॅलो नमस्कार. तर रात्रीचे 11:15 वाजले होते आणि हे छोटंसं डेकोरेशन माझ्या आहोंनी माझ्यासाठी केलं होतं. मी यक्षूला घेऊन खाली खेळायला गेले होते तेव्हाच त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलं होतं इशूसोबत मिळून. सो यस, ते पाहून मला खूप खूप असा आनंद झाला होता. तर हे डेकोरेशन याच्यासाठी होतं, तर माझा बर्थडे होता सॅटर्डेला. सो यस, त्याच्यासाठी माझा यक्षू खूप एक्सायटेड होता आणि तो पळत जाऊन माझ्यासाठी फ्रीजमधून केक घेऊन आला होता. त्याला माहीत होतं की पप्पांनी केक फ्रीजमध्ये आणून ठेवला आहे. मला नव्हतं माहीत ॲक्च्युली. जेव्हा मी केक हातात घेतला तेव्हाच माझ्या इशूने पटकन असा हात त्या केकवरती मारला आणि त्याच्यानंतरून त्याचा शेप असा काही झाला होता. तो बघून मला खूप खूप हसायला आलं, कारण जसं मी हातात धरला आणि तिने कट केला, माझ्या आधीच माझा केक कट झाला होता. सो बट ते मुलांनी केलं तर ते खूप असं मला खूप छान असं वाटलं आणि खूप छान असं वाटत होतं तेव्हा. सो येस, इथे मग आम्ही कॅन्डल वगैरे लावली आणि त्याच्यानंतरून कॅन्डल माझ्या यक्षूला इतके एक्सायटेड होता तो ती फुकायसाठी, त्याने ती कॅन्डल वगैरे फुकली. त्याच्यानंतरून त्याने मला इथे केक खाऊ घातला, मग मी त्याला केक खाऊ घातला आणि मग नंतर मी यांना केक खाऊ घातला, त्यांनीही मला. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांना केक वगैरे असं खायला घातलं. आणि याला बिलकुलच हात वगैरे असं भरलेलं आवडत नाही, तर त्याला लगेच ते हात पुसायचे होते की हां माझा हात भरला आहे, मला लगेच तो क्लीन करायचा आहे. सो त्याने तो क्लीन वगैरे केला आणि त्याला ती चॉकलेट हवी होती केकवर ज्या ठेवलेल्या होत्या त्या. सो यस, तो तेच सांगत होता मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. आणि मुलांचं असतंच नाही, केक वगैरे असला किंवा पिझ्झा असू दे, काही बाहेरचं असू दे, त्यांना एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप अशा आवडत असतात. सो यस, तसाच माझ्या यक्षूला पण खूप खूप सारी अशी एक्साइटमेंट होती माझ्या बड्डेची, त्या केकची. त्याला केकही खायचा होता. सो यस, ते केक वगैरे आम्ही रात्रीच मग खाल्ला वगैरे आणि त्याच्यानंतर मग काय इकडे मग नेक्स्ट डेची मॉर्निंग झाली होती. माझं ॲमेझॉनचं एक पार्सल आलं होतं. सो त्याला असं वाटत होतं यक्षूला माझ्या की येस मम्माचा बड्डे, तर मम्मासाठी कोणीतरी गिफ्ट पाठवलं आहे किंवा तो असं बोलत होता की मम्मा मी हे तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं आहे. सो येस, त्याच्यासाठी तो मला बोलतो मम्मा चला ओपन करूया. सो मी त्याला म्हटलं ठीक आहे ओके चला ओपन करूया. तर मी इथे एक ट्रायपॉड मागवला होता. माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे असं काही नव्हतं, पण म्हटलं चला एक स्टँड मागवूया, ट्रायपॉड मागवूया. सो इथे मी तोच ट्रायपॉड वगैरे मागवला होता. सो त्याला तो बघून त्याला खूप आनंद झाला. मग यांनी ठरवलं होतं की आज नाश्ता बाहेरून आणूया. सो इथे यांनी आणलं होतं मेंदूवडा वगैरे. आणि तो ट्रायपॉड बघा मी कशासाठी मागवला होता आणि तिकडे त्याचं काय चाललं होतं, तोच त्याच्यामध्ये त्याचा मोबाईल लावून तिथे त्याचं कार्टून बघत होता आणि ते ट्रायपॉड ठेवत होता. मग हे असं सगळं चाललेलं होतं. आम्ही नाश्ता वगैरे केला. मग त्याच्यानंतर म्हटलं ओके ठीक आहे आता चला आपण स्वयंपाकाला लागूया. तिकडे तेही मुलांकडे बघत होते, ते यक्षूची वगैरे आंघोळ घालत होते. मग म्हटलं चला आपण आपला स्वयंपाक करून घेऊया आणि आपली जी डेलीची कामं आहेत ती करून घेऊया. म्हणून मी इथे आले होते. साईड बाय साईड मला माझ्या इशूसाठी पण जेवण बनवायचं होतं. तर माझ्या इशूसाठी मी काय बनवते आणि तिला काय खाऊ घालते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की 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 अशा छान छान कमेंट करा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की माझी मुलगी किती मंची आहे आणि मी तिला काय 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 असं खाऊ घालते. सो येस, आणि मग मी इथे पीठ वगैरे मळत होते. संध्याकाळसाठी यांचे खूप सारे असे प्लॅन्स होते जे की त्यांनी मला सांगितले नव्हते आणि ते जर मी ह्या व्लॉगमध्ये टाकेल तर हा व्लॉग खूप मोठा होऊन जाईल. तर ते मी नवीन किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तेही तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की यांनी मला काय सरप्राईज दिलं, अजून काय काय झालं माझ्या बड्डेमध्ये इव्हिनिंगला. सो मला कमेंट करा, मी नक्की सांगेल. इथे माझ्या इशूचं जेवण रेडी झालं होतं. आजसाठी एवढंच. थँक्यू.